आता बातमी विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भातली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी महायुतीचे 5 उमेदवार हे आता ठरलेले आहेत, तर भाजपचे 3 उमेदवार ठरलेले आहेत, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत। 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होते आणि यासाठी आता 5 उमेदवार हे महायुतीचे समोर आलेले आहेत। आपण पाहतोय विधान परिषदेसाठी महायुतीचे 5 उमेदवार हे जाहीर झालेले आहेत। तर कुणाला संधी मिळावी यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। संदीप जोशी भाजपचे उमेदवार आहेत, तर संजय केणेकर आणि दादाराव केवे यांना संधी देण्यात आलेली आहेत। हे भाजपचे विधान परिषदेसाठीचे उमेदवार ठरलेले आहेत। आपण पाहतोय विधान परिषदेसाठी भाजपचे हे उमेदवार ठरलेले आहेत। तिघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादीकडनं एक उमेदवार आहे। संजय खोडके हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तर चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेने शिंदे गटातर्फे ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसंच संजय खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। तर चंद्रकांत सूर्यवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। जिल्ह्यात शिवसैनिकांचा त्यामुळे एकच जल्लोष पाहायला मिळतोय। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होते। तर पाहूयात कोण आहे चंद्रकांत रघुवंशी। त्यांनी 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रिय राजकारणाला सुरुवात केलेली आहे। तसंच रघुवंशी यांनी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचं सदस्यत्व त्यांनी पत्करलं आणि त्यानंतर 6 वर्ष धुळे जिल्हा परिषदेत ते होते आणि त्यानंतर सलग 3 वेळा ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत। एप्रिल 2020 मध्ये तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि ऑक्टोबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रघुवंशी यांनी प्रवेश केला होता आणि त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच जाणं पसंत केलं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जे.पी. नड्डा आणि अमित शहाजी यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची जबाबदारी दिली। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एक विश्वास दाखवून विधान परिषदेची निवडणूक दिली। खरं आहे, खरं म्हणजे उमेदवारी जाहीर करायचा अधिकार मला नाही आहे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। पण मला संकेत मिळाले आहेत की तुम्ही विधान भवनामध्ये या। मला आत्मविश्वास आहे की माझं नेतृत्व मला संधी देईल आणि त्याच्याप्रमाणे मी आज आलेलो आहे। कागदही सगळे तयार आहेत, पण अधिकृत घोषणा आदरणीय एकनाथ साहेबच करतील आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी जर सांगितलं तरच मी उमेदवारी अर्ज दाखल। राजेश विटेकर यांच्या विधानसभेवरती निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती विधान परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक 3 दिवसापूर्वी देवगिरी बंगल्यावरती आम्ही त्या ठिकाणी घेतली होती। या उमेदवारी संदर्भामध्ये पक्षाकडे जवळपास 95 माझ्या प्रमुख सहकाऱ्यांनी उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केली होती, भावना व्यक्त केल्या होत्या। कोअर ग्रुपमध्ये प्रामुख्याने आम्ही राज्याच्या सर्वच विभागाचा विचार केला। ऑल इंडियाचे अध्यक्ष अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य, पूर्ण राज्याचे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्राथमिक सदस्य यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि या सभेचं मी पार्टीसाठी आणि सामान्य जनतेसाठी जे काही विधान परिषदेमध्ये माझे अनुभव व्यक्त ते सर्व करण्याचा प्रयत्न